आणि मग काय होतं, ज्ञान एकदा प्राप्त झाल्यानंतर, आत्मस्वरूपाची प्रचिती आल्यानंतर मी पण तिथं संपतं आणि विषय वासनाचा त्याग होतो आणि पुन्हा तसा त्याला जन्म मृत्यू पुन्हा येत नाही. पहिला आहे भोगलं, विषय संपला. आता नवीन तुम्हाला एकदा त्याची प्रचिती आली, पुन्हा तुम्ही या फेऱ्यातून मुक्त झाला. आता तुम्हाला जन्म मृत्यू आहे का? आता नाही. जो पुरुष इंद्रियाच्या अधीन आहे, इंद्रियाच्या अधीन आहे, तो जंगलातून भ्रमण करत राहिला तरी त्याला जन्म मृत्यूचं भय आहेच की. कारण तो इंद्रियाच्या अधीन आहे. देह म्हणजे जर मी म्हणत असेल, एकनाथी भागवतामध्ये नाथाने चिंतन केले, जयापासी देह बुद्धी तेथे सुख नाही त्रिशुद्धी, ते बुडाले का द्वंद्व सिद्धी, आदी व्याधी महारडे. देहबुद्धी नरा थोर चिंतेचा आडधरा, संकल्प विकल्पाचा मारा, ममता द्वार अनिवार. देहबुद्धी हेच बद्धतेला कारण आहे. मी देह आहे आणि एकदा मी आहे म्हणले की बद्धता आली, भीती आली. मला कोणीतरी मारतंय काय, जंगल आहे, वंचर येतात काय, कारण तिथं मी आहे ना. कबीराला जेव्हा कुत्रा चावला होता, कुत्रा चावायला होता, सगळे लोक सांगत होते, अहो तुम्हाला कुत्रा चावतोय कबीरजी, आणा त्याला. हाणत नाही म्हणून कुत्रा कसा लचका तोडत होता, त्यात रक्त गळत होतं, चामडं खाली लोळत होतं. कबीरजी म्हणतात, कुत्ता जाने चामडा जाने, माझा काय संबंध. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळे. जनक राजाच्या एका पायाला स्त्रिया चंदनाने स्नान घालत होत्या, चोळत होत्या पाय, आणि दुसरा पाय अग्नीमध्ये जळत होता. त्याला त्याचं काहीच नव्हतं, तो विधी अवस्था होती. जनक राजाच्या 42,000 पिढ्याचा अगोदर उद्धार झालाय. प्रत्येक जनक मुक्त आहे, सगळे जनक मुक्त आहे. म्हणून ज्यानं मन जिंकलंय आणि इंद्रियाचे आणि इंद्रियरूपी 6 शत्रू जो पिच्छा सोडत नाही, मग बुद्धिमान पुरुष काय करतो, इंद्रियाला जिंकतो आणि आत्म्यामध्ये रमण राहतो. मग अरण्यातच जावं असं कोणी सांगितलंय? आता अरण्य शिल्लक राहिलीच नाहीत ना, जंगल कुठे शिल्लक राहिलं. मग घरामध्ये सुद्धा आपल्याला विरक्त होता येतं, घरामध्ये विरक्ती घेता येते की. विरक्त व्हायचं म्हणजे काय घर सोडून जावं असा अर्थ नाही. यामध्ये आसक्त न राहणं हीच विरक्ती आहे. घरामध्ये राहून आपल्याला विरक्ती घेता येते. पहिल्यांदा काय करावं त्यानं, हे जे 6 शत्रू आहेत, म्हणजे कुठले, हे षडविकार. षडविकाराच्या प्रत्येक मनुष्य आहारी आहे. ऋषी सुद्धा क्रोधात, ऋषीने कामावर, ऋषीच्या ठिकाणी काम पडवणार क्रोध होताच की. विश्वामित्राकडे अप्सरा नाचली रंभा, 60,000 वर्षांची तपश्चर्या होती, क्षणात मातीला गेली. ऋषीकडे काम नव्हतं काय. दुर्वास ऋषी नेहमी शाप देतच होती. क्रोध आहेच की. ऋषी आहे म्हणजे काम करून संपला असं कुठं होतं, तप होतं, अहंकार होताच की. पण ह्यांच्यावर विजय मिळाला पाहिजे, काम आणि क्रोध. एकदा हे ताब्यात घेतले, 6 विकार जेव्हा ताब्यात घेतल्यानंतर तो काय करतो, ह्याच्या सामर्थ्यानं मनाला जिंकलं, इंद्रिय ताब्यात आली. मग ह्याच्या सामर्थ्यानं शत्रुसुद्धा क्षीण होतो. भगवंताच्या चरणकमलाच्या किल्ल्यात राहून 6 शत्रूंना तू जिंकलंय. आणि म्हणून पुराण पुरुषाने दिलेल्या भोगांचा तू उपभोग घे आणि आत्मस्वरूपात स्थिर हो. शुक सांगतात, त्रैलोक्यांचे गुरु ब्रह्मदेव जेव्हा असं सांगितलं ब्रह्मदेवाने, आणि परम भागवत प्रियव्रताचं नम्रपूर्णे पुस्तक झुकवलं, जशी आज्ञा असे म्हणले आणि आज्ञा शिरसावंदी मानली. मोठ्यांचं नेहमी ऐकावं, असं सांगितलंय तसं सांगितलंय म्हणून मोठा सांगतो म्हणजे बरोबरच आहे. आणि मग ब्रह्मदेवांनी शास्त्रोक्त पूजा केली. ब्रह्मदेव मन आणि वाणीचा विषय नाहीत,
आपला आश्रय आणि सर्व व्यवहाराच्या पलीकडे अशा परब्रह्माचं चिंतन करीत आपल्या लोकांना ते निघून गेले. ब्रह्मदेवाच्या कृपेने अशा रीतीने आपले मनोरथ पूर्ण झाले. संपूर्ण पृथ्वीच्या रक्षणाचा भार प्रियव्रतावर सोपवला आणि ते परावृत्त झाले. भगवंताच्या इच्छेने आता पृथ्वीवर महाराज प्रियव्रत राज्य करू लागला. संपूर्ण जगाला बंधनातून सोडण्याचा समर्थ आहे आदिपुरुष भगवंत. त्याचं ते ध्यान करत बसले. हृदय शुद्ध झालं आणि पण ज्येष्ठाचं मान राखण्याकरता म्हणून प्रियव्रत राज्य करत होता. त्याने काय केलं? विश्वकर्मा प्रजापतीची कन्या बृहस्पती हिशी विवाह केला. त्यापासून तिला 10 मुलं झाली. बघा, ती मुलं पण कशी आहेत? शिरवान आहेत, गुणी आहेत, कर्मनिष्ठ आहेत, रूपवान आहेत, पराक्रमी आहेत. आणि एक लहान ऊर्जस्वती नावाची एक कन्या झाली. अग्रिद, इद्मजीव, यज्ञबाहू, महावीर, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, सवन, मेधातिथी, वितिहोत्र, कवी अशी त्यांच्या मुलाची नाव आहेत. ही नावं कशी? अग्नीची नाव आहेत सगळी. कवी, महावीर आणि सवन हे नैष्टिक ब्रह्मचर्य राहिले आणि लहानतेने संन्यासाश्रमाचा स्वीकार केला. प्रियव्रताच्या दुसऱ्या पत्नीला उत्तम, तावस आणि रैवत हे 3 पुत्र झाले. मन्वंतर आहे. तावस, मन्वंतर, उत्तम, रैवत. अशा प्रकारे कवी इत्यादी 3 पुत्र निवृत्तीपरायण झाले. महात्म्या राजा प्रियव्रताने 11 अर्बुद वर्षपर्यंत, 11 अर्बुद म्हणजे फार मोठं, भरपूर तिने राज्य केला असं आपण धरूया. ज्या ज्यावेळी प्रतिबंध पराक्रमयुक्त हाताने धनुष्याची दोरी जेव्हा तिने टणकार होत होता, सगळे जे धर्मद्रोही आहेत ते घाबरायचे यांच्या प्रियव्रताच्या बाणाच्या टणकारानं. आणि मग पुढं पुढं प्रियव्रत भोग भोगू लागला. आणि भगवान सूर्य सुमेरू पर्वताची प्रदक्षिणा करत असताना पृथ्वीचा अर्धाच भाग प्रकाशात राहतो आणि अर्धा भाग अंधारात राहतो. त्याला आवडलं नाही प्रियव्रताला. ती म्हणला मी रात्रीचा दिवस करीन. म्हणला रात्र आणि दिवस अंधार कशा करता? म्हणला पृथ्वी आडी येते. त्यानं काय केलं? सूर्याच्या पाठोपाठ पृथ्वीवरती 7 प्रदक्षिणा घातल्या प्रियव्रताने. आणि रथाच्या चाकाने जे खड्डे पडले तिथेही 7 समुद्र झाले. या 7 समुद्र कशी निर्माण झाले? त्या प्रियव्रताच्या खड्ड्यामुळे. त्यातून पुन्हा 7 द्वीप बनली. त्याची नावं कुठली आहेत? जंबू, प्लश, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक, पुष्कर. आणि ह्या समुद्राच्या बाहेर पृथ्वी राहिलेली. हे 7 समुद्र, त्यामध्ये खारं पाणी आहे, ऊसाचा रस आहे, मदिरा आहे, तूप आहे, वळीन क्रमशः समुद्र आहे. दूध, ताक, गोड्या पाण्या भरलेले हे 7 समुद्राचे. एकेका समुद्राने क्रमशः 7 द्वीपांना बाहेरून वेढलेला आहे. महाराज प्रियव्रतानं आपल्याला अनुकूल असलेले आपले पुत्र अग्रिद, इद्मजीव, यज्ञबाहू, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, मेधातिथी, वितिहोत्र आणि प्रत्येकाला एका द्वीपाचा राजा, प्रत्येकाला द्वीप एक पोरांना आपल्याला देऊन टाकले. आणि आपली कन्या ऊर्जस्वती हिचा विवाह शुक्राचार्याशी करून दिला. त्याच्यापासून देवयानीचा जन्म झाला. हे देवयानीची आपण कथा सांगतो. देवयानी हिच्या पोटी आलेली आहे ऊर्जस्वती. राजन, तहान, भूक, शोक, मोह, म्हातारपण, मृत्यू या 6 विकारांना किंवा मनासहित 6 इंद्रियांना ज्यानं जिंकलंय त्यांनी भगवत भक्ताचा असा पुरुषार्थ दिसणं त्यात काही आश्चर्य गोष्ट नाही. अशा भगवंताचं एकदा जरी आपण नाव घेतलं, एकदा म्हणले एकदा, तरी त्याला मुक्ती मिळते म्हणून सांगितले. काय महात्म्य आहे नामाचं? कलियुगामध्ये एक नामच केवळ. हरिपाठामधल्या 28 अभंगाचं एकच सार आहे, भगवंताचं नाम घ्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हेच सार आहे.
दुसरं काही करू नका. नाम घेतलं तर काय होईल, नाम नाही घेतलं तर काय होईल, अन्वय आणि व्यतिरेकानं फक्त पुढे त्याचा विस्तार केलाय. पण सगळं सार काय, मुखात नाम असू दे, बाकीचं काही नाही. एक नाम घ्या, एकदा नाम घेतलं तरी मुक्ती म्हणून सांगितले. आणि मग तो म्हणतो माझा धिक्कार असो माझ्या आयुष्याचा. मी विषयामध्ये गुंतलो, संसारामध्ये गुंतलो आणि तो स्वतःला दोष देऊ लागला. भगवंताच्या कृपेने माझ्यातली विवेक शक्ती जागृत झाली आणि ही पृथ्वी ज्या सगळी त्याला पुत्राला वाटून टाकली. आपल्या राणीला साम्राज्य लक्ष्मीसह मृतदेहाप्रमाणे सोडून दिलं, सगळ्यांना सोडून दिलं. संपलं, म्हटलं काही नको. वैराग्य निर्माण झालं, गणित वैराग्य निर्माण. सगळा पृथ्वीचा मालक. असं काही नाही तेवढं एक छोटस घर मी सोडलं नाही. वैराग्य कसं निर्माण झाले बघा. एवढा मोठा भोग त्याला क्षणात सोडला, नको मला. त्याला म्हणायचं वैराग्य, काही नको. आणि नारदाने जे सांगितलं त्याप्रमाणे त्याचं मार्ग आत्मचिंतन करू लागला. राजा प्रेरितानं जी कर्म केली होती ती सर्व शक्तिमान ईश्वराशिवाय दुसरा कोणीही करू शकत नाही. रात्रीचा अंधार नाहीसा संपवायचा त्यानं प्रयत्न केला होता. पृथ्वीचे काही त्यानं भाग निर्माण केले. नद्या, पर्वत यांच्या सीमा निश्चित केल्या. जो भगवत भक्ताचा भक्त होतो तो पाताळलोक, देवलोक, मृत्यूलोक, कर्म आणि योग शक्तीने प्राप्त ऐश्वर त्याला नरकतुल्य वाटू लागलं. शुकाचार्य म्हणतात, अशा प्रकारे प्रियवत तपश्चर्येत घडून गेला. राजा अग्निरुद्र याच्या आज्ञेचं पालन करत जंबूद्वीपातील प्रजेचं धर्मानुसार पुत्र पालन करू लागला. एकदा पितृलोकाच्या इच्छेप्रमाणे पुत्र प्राप्तीसाठी पूजा साहित्य घेतलं आणि जिथं अप्सरांचं क्रीडास्थान होतं त्या मंद्राचलाच्या एका दरीत गेला आणि ब्रह्मदेवाची तो तपश्चर्या करू लागला, आराधना करू लागला. आणि मग काय केलं, ब्रह्मदेवाची अभिलाषा त्यानं जाणली आणि आपल्या सभेतील एक गायिका पूर्वचित्ती या अप्सरेला त्याला पाठवलं. आग्रिदाच्या आश्रमाच्या जवळ एक अतिशय रमणीय असं उपवन होतं. ती अप्सरा विहार करू लागली. तिथलं वातावरण अतिशय रमणीय होतं. पूर्वचित्तीच्या विलासी हालचालींनी आणि पदन्यासांनी ती अप्सरा नुपुरांचा झुंकार करत होती. आणि हा जो राजकुमार आग्रीद होता त्याचे डोळे उघडले गुंगराचा आवाज ऐकून. अनेक क्रीडा ती करत होती, तिची वाणी मधुर होती, अनेक विक्षेप ती करत होती. झपाझप ती पावलं टाकत चालली होती. आणि हा आग्रीद राजकुमार तिला म्हणतोय, त्या अप्सरेला हा म्हणतोय, आग्रीद हे मुनिवर तुम्ही कोण आहात? अप्सरेला हा म्हणतो. ह्या कमलदार दलाप्रमाणे पंख नसले तरी तू सुंदर दिसतेस, तू कोण आहेस? तू परी आहेस का? तुझ्या बरोबर साधना करेल असा कोणीही दिसत नाही. चारी बाजूनी हे जे शिष्यगण इथं आहेत ते भगवंताची स्तुती करतायत का, ते ऋषीगण आहेत का, असं तू तिला म्हणू लागला. त्या नुपुरांचा जो पायातला आवाज येतोय त्याला तो उद्देशून म्हणतोय, ब्रह्मन तुमच्या चरण रूप पिंजऱ्यामध्ये जो कवडा आहे त्याचा आवाज मला ऐकू येतो आहे, पण त्याचं रूप दिसत नाही. स्तुती करू लागला तिच्या. तेथील हे प्रियवर तू काय खातोस ज्यामुळे तुझ्या मुखातून हवन केल्यासारखा सुगंध पसरला आहे? तू विष्णूचा अंश आहेस का? माशा
काय म्हणले, माशासारखी तुझी 2 कुंडलं आहेत कानात, मुख एखाद्या सुंदर सरोवराप्रमाणे आहे. आणि ती तरुणी अप्सराशी चेंडू खेळत चालली आहे आणि तू जेव्हा चेंडू आपटतेस पृथ्वीवर, सगळ्या मनालाही ते चंचल असं करून टाकतंय. तू केस तुझा मोकळे आहे, तू बांधले नाहीस, आणि तू हे तुझं तपश्चर्यांचं तप भ्रष्ट करणार असं तुझं रूप आहे. ब्रह्मदेवाने दिलेले प्रिय आहे अशा मी तुला सोडणार नाही. हे सुंदरी, तू पाहिजे तिकडे मला घेऊन जा. म्हणून तो राजकुमार बोलू लागला. देवासारखा बुद्धिमान अग्रीद स्त्रियांना प्रसन्न करण्यात फार मोठा कुशल होता. गोड बोलून तिला अप्सरेला त्यानं प्रसन्न करून घेतलं आणि शील, रूप, वय, ऐश्वर्य, औदार्य आणि ह्या सगळ्यांनी ती अप्सरा त्याला वश झाली आणि 1000 वर्षापर्यंत स्वर्गातले भोग आणि पृथ्वीचे भोग अग्रीद आणि ती अप्सरा भोगू लागली. त्या अग्रीदाला त्या अप्सरेपासून नाभी, किमपुरुष, हरिवर्ष, इलाव्रत, रम्यक, हिरण्मय, कुरु, भद्राश्व, केतुमाल अशी 9 मुलं झाली. अशा प्रकारे 9 वर्षात 9 पुत्रांना जन्म दिला आणि ती सोडून ब्रह्मलोकाला निघून गेली ब्रह्मदेवाच्या सेवेला. मुलं कशी होती? सुडोल आणि सशक्त होती. अग्रीदानं काय केलं? जम्बूद्वीपाचं विभाजन केलं आणि 9 खंड बनवले, भूखंड, आणि प्रत्येकाला ते सोपवून दिले आणि तो राज्याचा भोग घेऊ लागला. एवढे भोग भोगून सुद्धा अग्रीद अतृप्त राहिलेला आहे. तो त्या अप्सरेलाच पुरुषार्थ मानत होता आणि परलोकाची प्राप्ती जेव्हा त्याला झाली, 9 भावांनी मेरूच्या मेरुदेवी, प्रतिरूपा, उग्रदृष्टी, लता, रम्या, श्यामा, नारी, भद्रा, देवती अशा 9 कन्याशी त्याचा विवाह करून दिला. आता ती प्रियव्रताची कथा सांगितली. आता कथा आहे ती नाभिराजाची. नाभिराजाची भार्या मेरुदेवी, तिनं काय केलं? तिला मुलगा नव्हता नाभिराजा, म्हणून तिनं यज्ञ पुरुषाची पूजन केलेलं आहे. भगवान द्रव्य, देश, काल, मंत्र, ऋत्वी, दक्षिणा, विधी या साधनांनी भगवंताला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला आणि या नाभीनं श्रद्धापूर्वक विशुद्ध भावाने आराधना केली. भगवंतीनं प्राप्त झाले. अंगावर भगवंताच्या पितांबर आहे, वक्षस्थळावर श्रीवत्सरांची खूण आहे, हातामध्ये शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे, गळ्यामध्ये वनमाळ आहे, कौस्तुभमणीची माळ आहे आणि भगवंताची जी स्तुती करू लागले. आता इथं भगवंताची स्तुती आहे सगळी. आम्ही आपले भक्त आहोत, तुम्ही आम्हाला पूजनीय आहात, आम्ही तुम्हाला वारंवार नमस्कार करतो. हे प्रभू, आपल्या भक्तांनी प्रेम वाणीनं स्तुती, पाणी, पवित्र पानं, तुळशी, दुर्वा याने आपली पूजा केली तर आपण संतुष्ट होता. आपल्या प्रेमाशिवाय द्रव्य, काल आपला काही संबंध आहे असं वाटत नाही. आपण ब्रह्मदेवानी श्रेष्ठ देवतापेक्षाही श्रेष्ठ आहात. आमचं कल्याण कशात आहे हे आम्ही जाणत नाही. आपली पूजा कशी होईल हेही आम्हाला कळत नाही. आपण सुद्धा आपले परमपद मोक्ष आमच्या इच्छित वस्तू देण्यासाठी देवताप्रमाणे आम्हाला इथं प्रगट झाला. ब्रह्मदेवादी समस्त वर देणाऱ्यामध्ये आपण श्रेष्ठ आहात. राजर्षी नाभीच्या यज्ञशाळेमध्ये साक्षात आमच्या समोर प्रगट झाला आणि आम्हाला वर दिला. प्रभू, आपल्या गुणसमुच्चयाचे गायन करून, ते कसं आहे, आपले गुण मंगलमय आहेत. आमच्या अंतःकरणातील रागद्वेष सगळे मळ निघून गेले. म्हणून आम्ही आपणाकडे एवढाच वर मागतो की कोठेतरी पडल्यावर, ठेच लागल्यावर, शिंक आल्यावर, जांभई आल्यावर, संकटाच्या वेळी, तापाने फणफणलेल्या वेळी, मरणसमयी आम्हाला आपलं स्मरण व्हावं. कुठलाही कठीण प्रसंग, जांभळी देताना सुद्धा तुझं स्मरण यावं. शिंकेचं स्मरण, शिंकेत आपल्याला बाकीच काय कळत नाही, त्यावेळी सुद्धा तुझं स्मरण असू दे. एवढंच आमच्यासाठी कर. आणि एक कृपा असावी की तुझ्या नामाचा उच्चार आमच्या मुखात कायम असू दे. जसं
कंगाल मनुष्य धन वाटणाऱ्या उदार पुरुषाकडे जाऊन त्याच्याकडे फक्त जर भुसाच मागितला, त्याप्रमाणे हा राजर्षी नाभी संतान प्राप्ती हाच परम पुरुषार्थ मानून आपल्यासारखाच पुत्र व्हावा या इच्छेने स्वर्ग किंवा मोक्ष देऊ शकणारा आपली आराधना करीत आहे. तो साक्षात मोक्ष देणार आहे आणि तिथे मी काय मागतोय? मुलगा. हे कसं झालं म्हणले? एखादा कंगाल माणूस असावा आणि तिथे जाऊन मोठ्या धनाने भोसा मागायला. तसं आहे म्हणले. मायेचा अंत कुणालाच लागला नाही आणि ती कुणाला वश होत नाही. माया कुणालाच वश होत नाही, माया त्याला वश होते. जीव मायेच्या अधीन आहे. म्हणून त्याच्या बुद्धीवर त्याचं आवरण नाही. देवादिदेवा आपण भक्तांची मोठमोठी कामे करता. मंदबुद्धी आम्ही कामनेला वश होऊन तुच्छ कामासाठी आपल्याला आव्हान केलं, आपला अनादर केला म्हणतात. काय मागितलं? मुलगा. अपमान आहे म्हणले. देव भेटल्यानंतर मागणं शिल्लक राहिलं ना. देव भेटल्यानंतर मागायचं काय? मागणं संपलं. कारण तो कसा आहे, तिथे विषय संपला. विषय कुठं आहे? जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत विषय आहे. मागणं म्हणजे कामना शिल्लक राहिली. मग प्रत्यक्ष मूर्तिमंत देव समोर आल्यानंतर सुद्धा इच्छा मागणं काम शिल्लक कसा राहतो? विषय शिल्लक राहत नाही ना. विषय तो त्यांचा झाला नारायण. आता एकच विषय नारायण. हा मागितलं म्हणजे मी तुमचा आदर केलाय म्हणतोय. तुम्हाला मी काहीतरी मागतोय. एक चिंतन असं आहे, एका भक्तानी असं सांगितलं की देवा मी तुझा अपराध केला. काय अपराध केला? देवा मी घरातून मंदिरात आलो. माझा पहिला अपराध आहे बघा. देवा मी तुझं दर्शन घेतलं. माझा दुसरा अपराध आहे. देवा मी तुझी स्तुती केली. तिसरा अपराध आहे. अपराध आहे. हा अपराध आहे. त्याला अपराध म्हणता येईल का? त्याने चिंतन असं केलंय, मी घरातून मंदिरात आलो. देवा मी तुझा पहिला अपराध असा केला, मी तुझ्या व्यापकत्वाला मी बाधा आणली. कारण तू सगळीकडेच आहेस. मी मंदिरात आलो म्हणजे मी घरात नाही असा अर्थ निघाला ना. हा माझा अपराध घडला. मी तुझं दर्शन घेतलं. दर्शन घेतलं म्हणजे तू दर्शन देणार आणि मी दर्शन घेणार. द्वैत दाखलं म्हणतो. तू तर अद्वैत आहेस. तुझ्या समोर मी द्वैत दाखवतोय. माझा अपराध आहे. मी तुझी स्तुती केली. स्तुती कशी करायची? कारण तू शब्दात बसत नाहीस. मी शब्दातून आणण्याचा प्रयत्न केला. माझा अपराध आहे. काय चिंतन आहे? तसं मी कामना शिल्लक राहिली. मी भगवंता माझा अपराध झाला म्हणला. मुलगा मागितला. अरे देव भेटल्यानंतर मागणं शिल्लक राहते म्हणजे एक म्हणतो देवच खोटा असला पाहिजे, नाही तर आमची भक्ती खोटी असली पाहिजे. मागणं शिल्लक राहिलं. भगवान म्हणतात, ऋषीनो आपण सर्वजण सत्यवादी आहात. राजर्षी नाभीला माझ्यासारखाच पुत्र व्हावा असा मोठा दुर्लभ वर आपण मागितला. माझ्यासारखा मीच आहे म्हणतात भगवंत. भगवंतासारखा दुसरा कोण? आणि मी अद्वितीय आहे. पण ब्राह्मणाचं वचन खोटं होता कामा नाही, कारण मी ब्राह्मणाचं मुख आहे बघा. म्हणून मी काय करतो म्हणले, देव सांगतायत अग्निदाच्या पोटी मी जन्म घेतो की काय भाग्य आहे अग्निदाचं. मुलगा मागितलाय ना, कसा मागितलाय? तुमच्यासारखा. माझ्यासारखा देव म्हणले मीच. मागणं सुद्धा कसं असावं बघा. मागून घेतलं देवाला पोटी यायला लावलं असं मागावं. तसं कुंडलिकाने सुद्धा कसं मागितलंय देवाला. आई वडिलांची सेवा करतो ना पुंडलिक. देव आले होते, पत्नी रुसून गेली होती. रुसलेल्या पत्नीचा राग करण्याकरता पांडुरंग परमात्मा आला आणि रुक्मिणी माता तिथे उभी होती. आल्यानंतर रुक्मिणी मातेला भेटायला राहिले, बरीच पुंडलिकालाच भेटले. पुंडलिकाची भक्ती चालू आहे आई वडिलांची. हा म्हणला आई वडिलांची सेवा चालू आहे. काय वीट पिकली, उभा राहा म्हणला. अधिकार आहे देवाला म्हणला उभा राहा. रुक्मिणी माता तिकडं, देव इकडं. पंढरपूरच्या मंदिरामध्ये रुक्मिणी तिकडं आहे, एकत्र कुठं आहे? देव इकडं आहे.
देवाने पुंडलिकाला विचारलं किती वेळ उभा राहायचा आहे, किती वेळ उभा राहायचा आहे, माझी सेवा असतं. आता ह्याची काही सेवा. आणि पुंडलिकाने एक सांगितलं, मला मुक्ती दे असं नाही. जगामध्ये जेवढे मूर्ख आहेत, अज्ञानी आहेत, जड आहेत, त्यांचा उद्धार करूस तर तू थांब. काय मागितले बघा पुंडलिकाने, जगात जोपर्यंत एका होईना अज्ञानी शिल्लक आहे, जड आहे, पापी आहे. आता पापी तर पृथ्वीची कधीच संपणार नाहीत ना, त्यामुळं कायमच देवाला तिथं उभा राहा. ही संपोच ही काय संपत नाही, देवाला काय उतरता येत नाही. देव तिथं युगे 28 विटेवर उभा. 28 युग झाली. मूर्ख संपणार आहेत काय, दिवसेंदिवस मूर्ख वाढत आहेत. मग त्यांचा उद्धार कर, प्रत्येकाचा उद्धार कर, सगळ्यांचा उद्धार कर. पुंडलिकाची कृपा आहे तुमच्या आमच्यावर, देवाला तिला उभा केलं नाही का. तर भगवंत आग्रदाच्या पोटी अवतार घेतला. शुक म्हणतात, महाराणी मेरुदेवी ऐकत होती आणि भगवंत तिथून अंतर्धान पावले. विष्णुदत्त परीक्षिता अशा प्रकारे प्रसन्न केल्यावर महाराज नाभीचं कल्याण करण्यासाठी दिगंबर संन्यासी आणि उर्ध्वरेता मुनीचा धर्म प्रकट करण्यासाठी आपलं रूप प्रकट केलं. नाभीच्या पुत्राचे शरीर जन्मापासूनच भगवान विष्णूचं वज्र अंकुश यांनी सगळं युक्त होतं. समता होती, शांती होती, वैराग्य होतं, ऐश्वर होतं आणि हे दिवसेंदिवस गुण वृद्धिंगत होत होते. हे सगळं बघितलं प्रजा, ब्राह्मण, देवता हे जाणवू लागलं आणि यांनीच पृथ्वीचं राज्य करावं असं त्याला वाटू लागलं. सुंदर सुडोर शरीर, विपुल कीर्ती, तेज, बल, ऐश्वर, यश, पराक्रम, शौर्य. नाभीने त्यांचं नाव ऋषभ असं ठेवलं. ऋषभ, वृषभ नव्हे, ऋषभ. ऋषभ, वृषभचा अर्थ बैल. ऋषभ, ऋषभदेव प्रगट झाले. हे सगळे गुण आहेत भगवंताकडे. जे 6 गुण आहेत, यश, औदार्य, वैराग्य, ज्ञान, हे सगळे गुण त्यांच्या ठिकाणी आहेत. ह्या 6 गुण ज्याला काय म्हणतो आपण, भग. हे काय, त्याला आपण भगवान, या 6 गुणांनी युक्त आहे तो भगवान. ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याला आपण बुद्धिवान म्हणतो नाही का. आणि काही गुणी मुलगा असतो गुणवान म्हणतो. पण ही साहित्य ज्या ठिकाणी आहे त्याला भगवान असं म्हणतात, तोच भगवान. ऋषभदेवाच्या देवराज इंद्राने एकदा ईर्षेमुळे राज्यात पाऊस पडला नव्हता. योगेश्वर ऋषभदेवानी इंद्राचा मूर्खपणाचा उपास केला आणि योगमायेनं अजनाब खंडामध्ये पाऊस पडला. या देशातून पहिलं नाव अजनाब. पुन्हा आपल्या मनासारखा उत्तम पुत्र प्राप्त झाला. बापाला आनंद वाटला नाभिराजाला. आणि मग मुलाच्या प्रेमात ते गुंतले की बाळा 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 चालू झालं. लहान मुलं घरात प्रगट झालं. मंत्रिमंडळ, नागरिक, राष्ट्रातील जनता त्या ऋषभदेवावर अत्यंत प्रेम करू लागले. सगळ्यांचा लाडका होता. त्याला पुन्हा राज्याभिषेक केला. ब्राह्मणांच्या देखरेखीवर सोपवलं आणि स्वतः पत्नी आणि मेरुदेवीसह बद्रिकाश्रमाला निघून गेला. कोण? नाभिराज. आणि तपश्चर्या करू लागला. भगवंताची आराधना केली आणि भगवंताच्या रूपात तो लीन झाला. परीक्षिता, राजा नाभीच्या संबंधात एक लोकोक्ती प्रसिद्ध आहे. शुद्ध कर्माने संतुष्ट होऊन साक्षात श्रीहरी त्यांच्या पुत्र रूपाने प्राप्त झाले नाभिराजे पोटी. ज्यांच्या दक्षिणा इत्यादीपासून संतुष्ट होऊन ब्राह्मणांनी आपल्या मंत्रबलाने ज्याला यज्ञशाळेत विष्णूचे दर्शन करवलं, तसा नाभीसारखा दुसरा भक्त कोण नाही म्हणतात. भगवान ऋषभदेवानी आपला देश अजनाब खंडाला कर्मभूमी मानलं त्या देशाला. आणि काही काळापर्यंत ते गुरुग्रहात राहिले. गुरुदेवांना यथोचित दक्षिणा दिली आणि गृहस्थाश्रम स्वीकारण्याकरता आज्ञा घेतली. लोकांना गृहस्थ धर्माची शिकवण दिली. आणि इंद्राची कन्या जयंती, मुलाचं नाव जयंत इंद्राच्या, आणि मुलीचं नाव
जयंती हिच्याशी लग्न केलं आणि त्यांना 100 पुत्र झाले. त्यामध्ये महायोगी भरत सगळ्यात श्रेष्ठ होता. भरत आणि त्याच्याच नावावरनं भारत नाव. म्हणजे एकूण आपल्याकडे तसे 4 भरत आहेत. कुठले कुठले? एक शकुंतलेचा भरत, दुसरा राम लक्ष्मण शत्रुघ्न भरत, दशरथ तो एक भरत, शकुंतलेचा भरत, दुसरा भरत मुनी नाट्य ज्यांनी लिहिलं तो भरत, आणि या देशाला ज्याच्यावर नाव पडलं तो एक भरत. त्याला म्हणताना जड भरत म्हणतात. हा जड नव्हता, जड भरत असं नाव पडलेलं आहे. मग कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पृग, विदर्भ, किकट हे 9 राजकुमार. इतर 90 भावापेक्षा श्रेष्ठ आणि श्रेष्ठ होते. 100 मुलं आहेत. त्यापेक्षा लहान कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपिलायन, आर्वीहोत्र, द्रुमिल, चमस, करभंजन हे 9 राजकुमार भगवत धर्माचा प्रसार करण्याकरता भगवत भक्त झाले. भगवंताच्या महिम्याने युक्त, परमशांतीने परिपूर्ण अशा उत्तम चरित्र नारद वसुदेव यांची पुढची 11 स्कंदामध्ये ही जी कथा आली म्हणताय. जयंतीच्या याच्यापेक्षा लहान 81 पुत्र पित्याच्या आज्ञेचे पालन करणारे होते, विनम्र होते, वेदज्ञ होते, यज्ञ जाणणारे होते, पूर्णपणे स्वतंत्र, सर्व प्रकारच्या अनर्थ परंपरापासून मुक्त, केवळ ईश्वर असून सुद्धा भगवान ऋषभदेवानी अज्ञानी लोकांप्रमाणे कर्म करत काल घालवलं. त्यांच्याबरोबर शांत, सुहृद, करुणामय राहून धर्म, अर्थ, यश, संतान, भोग, सुख, मोक्ष सगळं आपल्यासारखं आचरण ठेवलं. सामान्य माणसासारखं. सामान्य माणसाचं जसं आचरण असतं त्याप्रमाणे ते अनुकरण करायचे. मनुष्य नाट्य विडंबन म्हणतात. राम अवतार होता, पण राम अवतारामध्ये राहताना तो आपल्यासारखाच राहत होता ना. सगळ्या धर्माचं सार काय आहे? वेद आहे. ती गुहे ती जाणत होते. त्यांनी शास्त्र आणि ब्राह्मणांच्या उपदेशानुसार निरनिराळ्या देवतांना उद्देशून द्रव्य, देश, काल, वय, श्रद्धा सर्व प्रकारचे शेकडो यज्ञ केले. यज्ञ कशा करता करायचा असतो? काहीतरी प्राप्त करणे. आता स्वतः भगवंत आहे, त्याला काय प्राप्त करायचं आहे, पण आपल्यासारखंच त्यांचंही आपण करतो तसं तेही आचरण करत होते. एकदा फिरत फिरत ऋषभदेव ब्रह्मावर्त देशामध्ये पोचले. म्हणजे पहिलं नाव ब्रह्मावर्त. आणि मोठमोठ्या ब्रह्मर्षीच्या सभेमध्ये त्यांनी समचित्त होऊन प्रेमळ अशा शिक्षण देण्यासाठी पुढील उपदेश केला. कुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय.